एक असे महर्षी आहेत जे आजही आपल्यामध्ये अस्तित्वात आहेत, जे चिरंजीव मानले जातात आणि नकळत आपल्या जीवनाला दिशा देत असतात. तुम्हाला माहित आहे का ते कोण आहेत? ते आहेत महान ऋषी वेदव्यास. कथा सुरू होते यमुनेच्या पवित्र तीरावर, जेव्हा महर्षी पराशर मुनी एका कोळ्याच्या कन्येला म्हणजे मत्स्यगंधेला भेटले. तिनं त्यांना आपल्या नावेतून नदी पार नेण्यास मदत केली. त्या सुंदर युवतीला पाहून मुनींचे मन विचलित झाले, पण मत्स्यगंधेनं धर्म आणि मर्यादेची आठवण करून दिली. तिच्या बुद्धीवर प्रसन्न होऊन पराशर मुनींनी तिला दिव्य सुगंध आणि वरदान दिले की तिचे कौमार्य अबाधित राहील आणि तिला एक तेजस्वी पुत्र प्राप्त होईल. त्या दिव्य संयोगातून जन्म झाला महान ऋषी वेदव्यासांचा. जन्मताच ते असामान्य तेजानं प्रकाशित होते. पुढे त्यांनी वेदांचे 4 भाग केले आणि महाभारतासारखा महान ग्रंथ निर्माण केला. पण वेदव्यास केवळ ऋषी नव्हते, ते ज्ञान, विचार आणि समज यांचे मूळ आहेत. आज आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखतो, गोष्टींचं विश्लेषण करतो, ज्ञान वेगवेगळ्या भागात विभागून समजून घेतो. हे सर्व त्यांच्या दिलेल्या ज्ञान पद्धतीमुळे शक्य झाले आहे. म्हणूनच असे मानले जाते की वेदव्यास आजही हिमालयात तप करत आहेत आणि योग्य वेळी मानव जातीला मार्गदर्शन करत असतात. हे का घडले आहे आणि पूर्ण जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा.